साईराम मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आहे आणि आता वाजले 6. तर आम्ही आता निघतात आहे. पालखी पुढे गेली आहे, आम्ही पण आता निघतोय सगळेजण. चला मग. साईराम मित्रांनो, आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही वाशिम सोडून 2-3 किलोमीटर झालेले आहे. आणि आता माझ्या मागे आहे ना, हे आमचे पालखीचे अध्यक्ष आहे विनोद चौधरी. तुम्हाला त्यांना दाखवतो. हे विनोद चौधरी. साईराम. थोड्या वेळाने सनराईज येऊन आहे. तुम्हाला ते सनराईज दाखवतो. आता एक थोडासा लुक दाखवतो त्याच्या अगोदर. बघितलं किती छान दिसतं लुक सनराईज होण्याच्या अगोदर. साईराम. हे चॉकलेट आहे बघ भाऊ, चॉकलेट आहे बघ. लिंबाचे घ्यायचं. हा, खजिनदारने दिलाय. खजिनदारी पार्टी. खजिनदारने पार्टी दिलाय. ब्रँड आहे, ब्रँड. रॉयलस्टॅग ब्रँड आहे तो. रॉयलस्टॅग ब्रँड. रॉयलस्टॅग ब्रँड. हे बाई, आई चमच्यानं दाखवायचं. आईस्क्रीम दाखव. आता कसा या असा ब्रँड दाखवायचा. ब्रँड दाखवायचा. काय नाही आता रे फॉक्स. हे लाडू जायचा वाढदिवस आहे. पोरगी नाही भेटत म्हणून. साईराम मित्र, आता 8:15 झालेले आणि आम्ही आता शहापूर या गावी पोचणार आहे. शहापूर गावातनं आम्ही चालत जाऊ त्या रस्त्याच्या त्या आम्ही आंघोळ वगैरे करणार. ते आम्ही आंघोळ वगैरे करणार. साईराम मित्रांनो, आता आम्ही शहापूरला पोचलाय. नाश्त्याच्या स्पॉटला इकडे आम्ही आंघोळ करणार आहे. तुम्ही मला दाखवतो आंघोळ कुठे करतात आम्ही. साईराम. आंघोळ करून झाली तुझी आंघोळ झाली? आंघोळ झाली एकदम मस्त. बघू शकतो इथे पोटात अजून पण फुल एन्जॉय करतात आहे. आंघोळ करतात, फुल मजा येते. साईराम मित्रांनो, आता शहापूर कॅन्टीन आम्ही आंघोळ आणि नाश्ता करू. दुपारचा स्पॉट आहे माणगाव स्टेशन. तिथे आमचा दुपारचा स्पॉट आहे. तिथे आम्ही आणि थोडा आराम वगैरे करू की 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही तिथे करू. साईराम मित्रांनो, आता 12:30 वाजले आणि आता आम्ही 2 मिनिटात आमच्या जेवणाच्या स्पॉटला म्हणजे आडगाव स्टेशनच्या इकडे आता आम्ही पोचणार आहे. तुम्हाला मी आमचा स्पॉट दाखवतो. ही जी समोरची बिल्डिंग दिसते ना, या ग्राउंड खालीच आमचा आता दुपारचा स्पॉट आहे. आणि या साईडला आडगाव स्टेशन आहे. त्याच्या मागे आडगाव स्टेशन. आम्ही आता दुपारच्या स्पॉटनं पोचलेलो आहे. हा इकडे आमचा इकडे स्पॉट आहे दुपारचा. इथे आम्ही आता जेवून थोडी विश्रांती करून नंतर 3-4 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत. साईराम 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 साईराम
हे साईराम साईराम. खजिनदार आणि अध्यक्ष एकत्र एवढं म्हणजे वर्षानंतर झाला असेल आता. साईराम 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 धन्यवाद. तुम्ही आमच्या इथपर्यंत पोहोचले. साईराम 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 साईराम. हे यांच्याकडे येणार की नाही? काढायचं आहे का? साईराम 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 साईराम. नाही ना रे मधोमध बसलं मधोमध बसलं. थांब ना फिरवतो थांब ना. हा जोरात बोल ना. साईराम साईराम. साईराम मित्रांनो, आता 3:30 वाजले आहे. आम्ही आता आटगाववरनं निघालेलो आहे. तिकडे थोडं भजन करून थोडा विश्रांती घेऊन जेवून आम्ही आता निघालेलो आहे. आमचा आता पुढचा स्टॉप आहे खर्डी. आम्ही तिथे नाश्ता करणार आहे. नंतर मग आम्ही तिथून नाश्ता करून पसारा घाटाला जाणार आहे. तिथे आमचा रात्रीचा स्टे असणार आहे. जुना पिक्चर मला मिथून वाटतो. साईराम मित्रांनो, आता वाजले आहे 6:15 झाले. आम्हाला खडीला पोचायला कमीत कमी 20 मिनटं तरी लागतील, म्हणजे आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला पोचायला. पण त्या अगोदर तुम्हाला सनसेट दाखवतो आहे बघा.